गट्टू चिंकीचा पासपोर्ट। संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचन मध्ये डिनरची तयारी करत होती। तेवढ्यात टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली। गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली। चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ। हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली। तेवढ्यात आई किचन मधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्ही कडे पाहते। मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा। जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे। ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात। ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई। रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं। मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे। अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे। चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या। 2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत। वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे। मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल। हो, ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं। पासपोर्ट? तो का बाबा? गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट आहे। पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत। ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला विजा घेणं गरजेचं असतं। विजा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला विजा मिळू शकत नाही। मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे। डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता। मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म्स भरले। सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली। घ्या, झालं ऍप्लिकेशन कम्प्लीट। आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील। गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव। आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डर मध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे। दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले। शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्साइटेड होते। त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले। चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं। पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले। आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ऍप्लिकेशन मंजूर केली आहे। आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू। पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही। खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात, त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं। पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशन मधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात। होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत। या, आत बसा, मी गट्टू आणि चिंकीला बोलावते। ऑफिसर ड्रॉइंग रूम मध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते। गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशन मधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला। गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात। नमस्ते काका। नमस्ते काका। अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो। माझी मुलगी ही यांच्याच शाळेत शिकते। मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज, फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय। पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली। आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल। हळूहळू 7 दिवस सरले
पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं. पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव. तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ॲक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले, पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ॲप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ॲप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले. रात्री जेव्हा बाबा ऑफिसून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते. जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा, ओह अच्छा, ओ धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्टमध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये, शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती, तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोअरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं. फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो, वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया.